जळगाव शहरातील ऐतिहासिक आर विद्यालयात मुख्याध्यापक पदाच्या वादामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. शिक्षण विभागाने सेवाज्येष्ठतेनुसार श्री S.R. पिले यांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली असली तरी अद्याप कार्यभार हस्तांतरण झाले नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जळगाव येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी शिक्षण विभाग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर विद्यालयाचे सेवाज्येष्ठ शिक्षक आहे. आर विद्यालयामध्ये गेल्या जून 2025 पासून मुख्याध्यापकपदी कोणीच नियुक्त नाही आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापक पद नाही, उपमुख्याध्यापक पद नाही, पर्यवेक्षकसुद्धा पद नाही. त्यामुळे विद्यार्थी पालक यांची प्रचंड शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि यही परिस्थिती आम्ही वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. प्रशासनाने योग्य वेळोवेळी कार्यवाहीसुद्धा केली. इतकेच नव्हे तर आमच्या शाळेमध्ये एवढी गंभीर परिस्थिती आहे की 10वीच्या प्रवेशपत्रांवरती गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. 10वीच्या केंद्र संचालकपदी केंद्रप्रमुख भारतीय केंद्रप्रमुख जे आहेत त्यांची नियुक्ती केली होती. म्हणजे बाहेरच्या शिक्षकाचा नियुक्त करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे. जर पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असेल तर प्रशासनाने जातीने लक्ष द्यावे, ही कारवाई करावी. प्रशासनाने मला प्रभारी मुख्याध्यापक पदाच्या स्वाक्षरीचे अधिकारसुद्धा प्रदान केलेले आहेत, परंतु मला कुठल्याही प्रकारचा चार्ज प्राप्त झालेला नाही. त्यामुळे साधं बोनाफाईड द्यायचं म्हटलं तरी आज जनरल रजिस्टर अतिशय महत्त्वाचं आहे. की कुठलेच जर मला पद मिळालं नाही तर मी कुठल्याही प्रकारचा कार्यभार करू शकत नाही. हेच मी प्रशासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक आर विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी आता एप्रिल-मेमध्ये प्रवेश होतो. त्यावेळेस मुख्याध्यापकपद अत्यंत आवश्यक असतं, कारण प्रवेश मुख्याध्यापक करत असतात. तेव्हा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय गंभीर आहेत. प्रशासनाने त्वरित यात लक्ष घालून तत्काळ चार्ज हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पार पाडावी, यासाठी आम्ही सर्व शिक्षकेतर कर्मचारी इथे साखळी उपोषणासाठी बसलेलो आहोत. सर, ये आंदोलन कितने दिनों तक चालू रहेगा? जब तक चार्ज नहीं मिलता और स्कूल को हेडमास्टर नहीं मिलता तब तक. अगर स्कूल को हेडमास्टर मिल जाएगा तो हमारा आंदोलन खत्म होगा. अभी इस बारे में आप लोगों की किसी से बात करेंगे? शाळेचे शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही त्यांना आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. त्यांनी काय आश्वासन दिलं? त्यांनी सांगितलं की आम्ही शाळेमध्ये जाऊन तशी चौकशी समिती नेमलेली आहे, अहवाल सादर करू आणि अहवाल सादर केल्यानंतर त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल.